नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत ज्वलंत असलेला नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या बाबतीमध्ये सातत्याने मी पाठपुरावा करतोय। केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट झाली, मुख्यमंत्री महोदयांची भेट झाली, अनेक व्यासपीठांवरून आम्ही याविरुद्ध आवाज उठवला, आंदोलनं केले, बैठका केल्या, सगळ्या लोकप्रतिनिधींना एकत्र केलं, सगळे प्रयत्न केले। नाशिक आणि पुण्यामध्ये होणारी ही रेल्वे ही सरळ मार्गाने झाली पाहिजे। मात्र अचानकच आता आम्हाला असं कळालंय की ही रेल्वे ही रद्द करण्यात आलेली आहे। असा जर निर्णय रद्द झाला असेल आणि ही रेल्वे जर रद्द झाली असेल तर तो नाशिक आणि नगर जिल्ह्यावर केलेला फार मोठा अन्याय असं माझं ठाम मत आहे। नाशिक हा औद्योगिक एक प्रगतीचं केंद्र आहे, त्याला पुण्याबरोबर जोडणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं। आज पुण्यामध्ये अनेक मुलं मुली जे शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने राहतात, त्यांच्यासाठी जाण्या येण्याची व्यवस्था होणं अत्यंत गरजेचं होतं। हे सगळे प्रश्न जे आहेत ते आता ह्याच्यामुळं अजून ज्वलंत होणार आहेत। आजच नाशिक पासून पुण्याला जायला 5-5, 6-6 तास लागतायत। ट्रॅफिक जाम झाली तर 2-2, 3-3 तास एका जागेवर गाड्या थांबतायत आणि म्हणून या परिस्थितीमध्ये ही रेल्वे होणं अत्यंत गरजेचं होतं। मात्र त्या रेल्वेला जर कोणी त्या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेतला असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो आणि निश्चितपणाने याच्या विरुद्ध आता एक मोठं जनआंदोलन उभं करून ही रेल्वे होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जाणार।